नागपुर शहर के टिकदान क्षेत्र में एक 14 वर्षीय बालक के अपहरण और हत्या से सनसनीखेज मामले का पुलिस ने पर्दाफाश करते हुए 3 आरोपियों को गिरफ्तार किया है। यह घटना 2 अप्रैल को हनुमान मंदिर के पास हुई, जहां हनुमान जयंती की भीड़ का फायदा उठाकर आरोपियों ने बच्चे का अपहरण किया था। मृतक बालक अपने परिवार के साथ टिकदान इलाके में रहता था और 8वीं कक्षा का छात्र था। देर रात तक घर नहीं लौटने पर परिवार ने खोजबीन शुरू की और पुलिस में शिकायत दर्ज कराई। जांच के दौरान 4 अप्रैल को भरतवाड़ा रेलवे क्रॉसिंग के पास एक अज्ञात शव मिला, जिसकी पहचान बाद में लापता बालक के रूप में हुई थी। पुलिस ने तकनीकी साक्ष्यों और गुप्त सूचना के आधार पर 3 युवकों को हिरासत में लेकर पूछताछ की है। जांच में सामने आया कि आरोपियों ने फिरौती के उद्देश्य से अपहरण की साजिश रची, लेकिन बालक ने शोर मचाने पर उसकी गला दबाकर हत्या कर दी और शव को ठिकाने लगाने की कोशिश की। पुलिस ने आरोपियों के पास से मोबाइल फोन बरामद किया है और आगे की जांच जारी है। पुलिस ने बताया कि आरोपियों ने हत्या की प्लानिंग करीब 20 से 25 दिन पहले की थी, जिसके बाद हनुमान जयंती का दिन तय किया गया ताकि किसी को शक न हो और आसानी से घटना को अंजाम भी दिया जा सके। मर्डरच्या एक खुनाचा केस दाखल झालेला आहे आपली टिकदान पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये पोलीस स्टेशनमध्ये आणि त्याच्यात एक मुलगा 14 वर्षाचा होता अथर्व म्हणून, त्याचा खून झालेला आहे आणि फार सेन्सिटिव्ह इश्यू होता। तो डिसअपियर झाला होता 2 तारीखला मिरवणूकमधून आणि त्याच्यानंतर त्याचे काय शोध लागत नव्हता। शेवटी जिथे तो दिसला होता ते आम्हाला फुटेज मिळाले होते आणि फुटेजमधून त्याच्यानंतर म्हणजे कोणासोबत तो गेला आणि काय झालेल्यानंतर आम्ही भरपूर शोधलं तिथे त्या दिवशी रात्री आणि पुढच्या दिवशीही, आणि ते काय शोध लागत नव्हता। शेवटी मग त्याच्यानंतर आपण ड्रोन वगैरे बाकीचे जे फुटेज घेतले, आतमध्ये जाऊन बघितलं, कारण समोरच एक जंगलसारखं आहे, तिथे पण आमची टीम सगळी लागलेली होती, परंतु काही शोध लागत नव्हता आणि त्याच्यानंतर काही एज्युटेशन पण झालं होतं। परंतु शेवटी काल जे आहे आम्ही डिटेक्ट केलेलं आहे गुन्हा, त्याच्यात 3 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत। तर त्याच्या PCची म्हणजे कोर्टासमोर आपण घेऊन गेलेलो आहे। पुढची आमची याच्यात कारवाई चालू आहे आणि आम्हाला जे लिंक्स लागत होते ते जे आहे ते लिंक्स लागलेले आहे। वी हॅव गॉट दी एव्हिडन्स ऑल्सो, आणि त्याशिवाय कोणाच्या काय काय सहभाग कसे होता तीही सगळी माहिती आम्हाला मिळालेली आहे। आणि त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यात त्यांनी कशासाठी हे केलं आणि केव्हापासून त्यांनी प्लॅनिंग केली होती ही सगळी माहिती आम्हाला मिळालेली आहे। त्याच्यात जे मेन आहे त्यांची जी तयारी होती, जवळपास 20-25 दिवस अगोदर त्यांची ही तयारी होती चालू। हे आज त्यांच्याशी इंटरोगेशन करताना आम्हाला ही माहिती मिळालेली आहे। आणि जो मृतक आहे मुलगा, त्याची म्हणजे ओळख होती, त्याचा मित्र होता जय म्हणून जे आहे, त्याच्याशी मैत्री होती त्याची आणि त्यांना तो व्यवस्थित ओळखत होता। आणि जो शेवटचा जो पॉईंट आहे तिथून तो त्याच्यासोबतच गेला आहे, कारण त्याचे मागे काही मुले होते ते पण आम्हाला सापडलेलं आहे। म्हणजे लास्ट सीन इज विजिबल क्लिअरली दॅट विथ हुम दॅट चाइल्ड इज गॉन। आणि नंतर मग त्याच्यानंतर ती काय काय कोण कारवाई झालेली आहे ती सगळी डिटेक्ट झालेली आहे। आमची जे क्राईम ब्रांच आहे, आमचे झोनल ऑफिसर्स आहे, जॉईंट CP आणि सगळे वरिष्ठ अधिकारी याच्यात होते लागलेले की हे लवकरात लवकर डिटेक्ट झाला पाहिजे। परंतु ते टेक्निकल एव्हिडन्सचे आधारावरून CCTV फुटेजेसचे आधारावरून ते आपण एस्टॅब्लिश केलेलं आणि त्यांची जे पुढची आपण इंटरोगेशन केलेले त्याच्यात निष्पन्न होत आहे की कोण आरोपी आहे याच्यात, त्यांनी कोणते वाहनाचा वापर केलेला आहे, किती वाजतात कुठे ते होते, ते सगळं आता व्हेरिफिकेशन चालू आहे। आमची जे पोलिसनी भरपूर प्रयत्न याच्यात केले, कारण दिस वॉज अ ब्लाइंड मर्डर इनिशियली, म्हणजे काही सुराग लागत नव्हता आम्हाला। जवळपास 1.5 दिवस त्याच्यात गेला। फाइनली डिटेक्ट हो गया, 3 लोगों को हमने इसमें अरेस्ट